माझं नाव दीपक दादा सुराईकर, तालुका दौंड, जिल्हा पुणे. गेले बरेच वर्ष आम्ही भेंडीचं पीक घेतो. ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला आपण भेंडीची लागवड केली. श्रीकर कंपनीची लोणार भेंडी लावली. याच्यानंतर आपण पलीकडे 2 वराठ्या लावल्या. त्यापेक्षा ही जी 100% उगवण आहेच आणि क्वालिटी पण चांगली. बाकीच्या बी कंपन्यांच्या लावल्या आतापर्यंत, कुणाला व्हायरस आहे, कुणाला काय आहे. ह्याला रोगाचं पण प्रमाण कमी आहे. ह्याला व्हायरसचं एक पण झाड नाही. भेंडी तशी पाहायला गेलं तुम्ही बघताल क्रिस क्रॉसमध्ये लागते. पेऱ्यातलं अंतर भरपूरच कमी आहे. या भेंडीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, पूर्ण हिरवी आहे. काही भेंड्यांना इथं पिवळसरपणा असतो. हिला तुटलेल्या जागेपासून शेंड्यापर्यंत पिवळसरपणा नाही. देठापासून शेंड्यापर्यंत हिरवागारपणा राहतो. म्हणजे नादच करायचं नाही कलरच्या बाबतीत. तोडणीला सोपी आहे, एकच नंबर. भेंडीची विक्री आम्ही आठवडे बाजारावरती काय करतो, काय पुण्याला असतो तिथं पण आमची 1 नंबरच भेंडी जाते. त्याच्यानंतर आठवडे बाजारला पण आधी फोन येऊन बुकिंग होती भेंडी. विक्रीच्या बाबतीत नादच नाही करायचं, क्वालिटीच राहते आणि क्वालिटीमुळंच हे सगळं साखळी तयार झाली. संपूर्ण रान अर्धा एकर आहे. इथून पुढे 3 महिन्यात आम्हाला जे पण उत्पन्न राहील, मग तसं आमच्या अपेक्षा 2 ते 2.5 लाखापर्यंत असते. तेवढं उत्पन्न आम्हाला राहून जाणार. थोडा बाजार जरी कमी झाले तरी बी काय अडचण नाही, इकडे उत्पन्न वाढते. त्याच्यामुळे उत्पन्नाच्या बाबतीत भेंडी हा विषय चांगला आहे.